नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि कायमस्वरूपी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। महाराष्ट्र शासनामार्फत गट ड मधील विविध पदांसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीबाबतच अधिक माहिती घेणार आहोत। या जाहिराती अंतर्गत मित्रांनो 680 जागांसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला वेतन 15,000 ते 47,600 या पे स्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे। फक्त 10वी उत्तीर्ण असाल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरा कोणताही क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये या ठिकाणी मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे। सुरुवात करण्या अगोदर मेक शुअर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर अर्थात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हणलं आहे तर बघा, वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न जे काही असतील रुग्णालय यामधील गट ड वर्ग 4 संवर्गातील विविध पदांसाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, ज्या मार्फत या ठिकाणी मित्रांनो रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे। यामध्ये संवर्ग तुम्ही बघू शकता, गट ड मधील विविध पदे भरली जाणार आहेत। यामध्ये शिपाई असेल, परिचर असेल किंवा त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतील, अशी विविध पदे आहेत मित्रांनो, ज्याची नोटिफिकेशन मध्ये ऑलरेडी माहिती अवेलेबल आहे। विभाग तुम्ही बघू शकता, नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न जी रुग्णालय आहे त्यामध्ये ही रिक्रुटमेंट होत आहे। वेतन श्रेणी S1 ची तुम्हाला 15,000 ते 47,600 मिळत आहे, अधिक महागाई भत्ता तुमचा राहणार आहे आणि एकूण 680 जागा आहेत। अगेन 680 जागांचं कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये पाहता येतील, मात्र नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत, तुम्ही प्रयत्न करू शकता। पुढे आपण बघूया यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे किंवा अर्हता काय राहणार आहे तर बघा, जाहिरातीमध्ये 90 पदांसाठी अर्ज करणे कमी। जाहिरात प्रसिद्ध दिनांक 30/12/2023 रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यानुसार या ठिकाणी बघा, उमेदवार जर माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, हा पहिला क्रायटेरिया आहे, आणि दुसरा म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। हे दोन क्रायटेरिया असतील तर तुम्ही अर्ज करू शकता। 10th पास असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया मागितलेला नाही आहे। पुढे आपण बघूया या ठिकाणी वयोमर्यादा काय राहणार आहे तर बघा, तुम्ही बघू शकता 30/12/2023 ला एज कॅल्क्युलेट करायचा आहे। त्यानुसार ओपन साठी या ठिकाणी बघू शकता एज लिमिट 18 ते 38 वर्ष राहील। मागासवर्गीयांना 18 ते 43 वर्षापर्यंत एज लिमिट राहणार आहे। या व्यतिरिक्त पदवीधर आवश्यककालीन असाल, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य असाल, खेळाडू असाल, दिव्यांग उमेदवार यांना सुद्धा 43 किंवा 45 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहिलेला आहे। या व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि माजी सैनिकांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। डिटेलमध्ये आणखी माहिती नोटिफिकेशन मध्ये घेऊन या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकाल। पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन तुमचं कशा प्रकारे होणार आहे तर सिलेक्शन मित्रांनो, सरळ सेवा भरती अंतर्गत अर्थात एका एक्झाम जर तुमचं सिलेक्शन होईल, ज्यामध्ये परीक्षेचे स्वरूप त्या अनुसार सूचना त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत। गट ड वर्ग 4 मधली ही पदे आहेत, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला प्रत्येकी 25 क्वेश्चन 50 मार्कांसाठी विचारण्यात येईल। 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुणांचा पेपर तुमचा या ठिकाणी राहणार आहे, ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल। यासाठी तुम्हाला 2 तासाचा अवधी दिलेला आहे। 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत। परीक्षेचे स्वरूप तुम्ही बघू शकता, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, जी या ठिकाणी प्रॉब्लेम IBPS मार्फत मित्रांनो घेतली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला अधिक 2 गुण राहणार आहेत। यामध्ये यानुसार तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकता। यासाठी मित्रांनो, जर सिलेबस जर बघितला तर ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलेला आहे। परीक्षा स्तर जो असणार आहे ते 10वीच्या बेसिसवर राहणार आहे, ज्यामध्ये मराठी भाषेचे 25 प्रश्न असतील, ज्यामध्ये सर्वसामान्य शब्दग्रह, वाक्यरचना किंवा व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार, उतारवरील प्रश्नांची उत्तरे याबाबतचे क्वेश्चन असतील। इंग्रजीचे 25 प्रश्न असतील, ज्यामध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम फ्रेजेस, कंप्रेशन ऑफ पॅसेज, सेमच सिलेबस राहील मराठी आणि इंग्रजी भाषेसाठी। सामान्यांमध्ये चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान याबाबतचे क्वेश्चन विचारले येतील। तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील। यानुसार तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकता। पुढे आपण बघूया या ठिकाणी केंद्र तुमचे निवड जे असणार आहे त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे ऑनलाईन अप्लाय करायच्या वेळी तुम्हाला केंद्र निवड करायचे आहे, त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही यासाठी अप्लाय करणार असाल तुम्ही त्यानुसार बघू शकता, डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता। परीक्षा शुल्क बघा, या ठिकाणी पदासाठी अप्लाय करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फॉर्म फी आहे। राखीव प्रवर्ग ज्यामध्ये मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांना 900 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे। माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला म्हणता येईल। या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो 30/12/2023
2023 पासून सुरुवात होत आहे. 20/1/2024 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता. चांगली तयारी करा, चांगली संधी आहे. तुम्हाला नक्कीच एक कायमस्वरूपी सरकारी नोकरी या ठिकाणी मिळत आहे. परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला जीएमसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहता येईल, हे नंतर त्यांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात बघायचं झालं मित्रांनो तर अगेन 680 जागा आहे, भरपूर जागा आहेत. 10वी पासवर अप्लाय करू शकता. सर्व कॅन्डिडेट्स एलिजिबल होतील. वयाची अट चांगल्या प्रकारे त्यांनी ठेवलेली आहे. या सर्व पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. अप्लाय करणे आवश्यक राहील. या भरतीचा अपडेट तुम्हाला महाजॉब ऍपवर पाहता येईल. त्या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारा. याबाबतचे जे काही टेस्ट पेपर्स किंवा जे काही अवेलेबल होतील तर नक्की मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. या भरतीबाबत काय डाऊट असेल कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.